हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल. हा काव्याचा पहिलाच ब्लॉग आहे. तर पहिल्याच ब्लॉगमध्ये आम्ही चाललेलो आहे फिरायला गणपतीपुळेला. तर सकाळी उठून लवकर आंघोळ करून मस्तपैकी आवरून आम्ही गणपतीपुळेच्या दिशेने चाललो आहे. व्ह्यू बघा किती छान मस्त दिसतोय, पवनचक्की वगैरे आहे बाहेर. तर असाच गाडीत एन्जॉय करत करत आम्ही चाललेलो आहे गणपतीपुळेच्या दिशेने. काव्याचा हा फर्स्टच व्लॉग आहे आणि ते पलीकडे बघा खिडकीतून पवनचक्क्या वगैरे दिसतात, किती छान आहे. आणि काव्या इथे बघा मस्त एन्जॉय करत चालले आहे, डान्स वगैरे करत खूप खुश आहे ती. आणि हा पहिलाच व्लॉग असल्यामुळे तर थोडंसं शूटिंग आहे याच्यामध्ये. तर आपण पुढे पुढे बघूया काव्याने जाताना काय काय मस्ती वगैरे केली. तर हा बघा पलीकडला व्ह्यू आहे, त्याच्यामध्ये पण मस्त सुंदर अशा पवनचक्क्या दिसत आहेत. किती मस्त मस्त व्ह्यू आहे की नाही. तर तुम्हाला पण यायचं असेल गणपतीपुळेला तर नक्की या आणि ह्या समरमध्ये तर नक्कीच जावा. खरंच खूप मजा येते गणपतीपुळेला. आणि आता काव्या बघा किती भारी भारी डान्स करते. गाडीमध्ये गाणी वगैरे लावलेले आहेत तर त्याच्यावर काव्याचा डान्स करायचा चालू आहे. खूप मस्त एन्जॉय करत करत ट्रिप चालू आहे. हे बघा काव्या डान्स करेल आता, तिला खूप भारी वाटते आणि खूप मजा येते. असाच प्रवास करत करत आम्ही पुढे एका ठिकाणी विश्रांती घेतली आहे बघा. प्रवास करत कंटाळा आला गाडी चालून, खूप ऊन होते आहे, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं बसावं. गाडी साईडला लावली आणि थोडंसं बसलो, आराम केला एका झाडाखाली मस्त सावली बघून. त्याच्यानंतर आम्ही तिथेच एक चूल पेटवली आहे बघा. आणि इथं मस्त याच्यामध्ये मसाले भात केला आहे. मसाले भात शिजवला वगैरे आम्ही आराम करून मस्त बसलो. आणि ती चूल पेटवलेली परत शिजून झाल्यानंतर भात चूल पूर्णपणे विझवलेली आहे. हा बघा विझवलेलाचा व्हिडिओ, पूर्ण विझवून जेणेकरून आपल्यामुळे निसर्गाला काही हानी वगैरे होऊ नये म्हणून चूल विझवली आहे. आणि पूर्ण विझवली चूल याची खात्री करूनच मग आम्ही तिथून पुढे जाणार आहे. तोपर्यंत आपला भात शिजलेला आहे. तर आता मस्तपैकी भात खाते बघा काव्या. मसाले भात केलेला आहे, घरूनच सामान वगैरे घेतलेलं. आणि तो खाऊन झाल्यानंतर परत पुढचा प्रवास चालू केला आहे. तर हा व्ह्यू बघा आंबा घाटामधील आहे. आंबा घाट लागतो मधीच रस्त्यामध्ये, तर तिथला हा व्ह्यू आहे. किती छान सुंदर व्ह्यू आहे. हा उन्हाळ्यातला व्ह्यू आहे, पण पावसाळ्यात तर हा व्ह्यू खूपच भारी दिसतो. याच्यापेक्षा छान आणि खूप जास्त मजा येते पावसाळ्यात. आता सध्या उन्हाळा असल्यामुळे तर झाडे वगैरे एवढे कमी आहेत पण एवढे पण नाही आहेत. ठीक आहे, तर तिथून पुढे जाऊन परत आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला. तर तिथे काव्याला कोकम सरबत दिलेला आहे प्यायला. बघा काव्या कसं एन्जॉय करते कोकम सरबत. कोकम सरबत पण खूप छान आहे, खूप सुंदर आहे. गणपतीपुळेच्या अलीकडेच आम्ही हा घेतलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे संध्याकाळी आम्ही पोचलेलो आहे गणपतीपुळेला. एक पूर्ण दिवस गेला तिथे जाईपर्यंत, संध्याकाळ झाली, अंधार पडला. आणि नंतर रूमवरती जाऊन रूम बुक करून फ्रेश कपडे वगैरे चेंज करून आलो बीचवरती मंदिर बघण्यासाठी. तर इथे बघा काव्या किती मस्त मस्त फिरते. आता बघा तुम्हाला हा गणपतीपुळेचं मंदिर दिसते, या मंदिराकडे जाण्याचा रोड आहे हा. आणि व्ह्यू बघा किती छान आहे संध्याकाळचा, खरंच खूप भारी वाटतं. काव्या बघा किती पळते. काव्याला तर खरंच खूप जास्त आनंद झालेला आहे. आणि तिला चाल वगैरे काय म्हणायला लागत नव्हतं, ती मस्त निवांत पळत पळत चालली आहे. तिकडे बघा समोर मंदिर आहे आणि काव्या बघा किती एन्जॉय करते आहे. तर आम्ही चाललो आहे आता मंदिराकडे. आणि हा पलीकडे समुद्र आहे, हे जे नारळाचे झाड दिसत ना त्याच्या पलीकडे समुद्र आहे. तर संध्याकाळचा आहे हा, त्याच्यामुळे आता एवढं जास्त स्पष्ट दिसत नाही आहे. ठीक आहे, तर इकडे मंदिराकडे चाललो आहे आता. मंदिरात जाऊन देवाचं दर्शन वगैरे घ्यायचं आहे. आणि हा रात्रीचा व्ह्यू आहे बघा. रात्री पण किती छान दिसतंय, खूप भारी मंदिर आहे. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर मन खूप जास्त प्रसन्न होतं, खूप जास्त शांतता वाटते. हे बघा दर्शन लाईन आहे. तिथे जास्त गर्दी नव्हती, आम्ही गेलो होतो तेव्हा, त्याच्यामुळे लगेचच दर्शन झालं. आणि ह्या दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर हा तिथला व्ह्यू आहे मंदिराचा. गणपतीपुळेचं मंदिर आहे हे. संध्याकाळचा व्ह्यू आहे हा. ठीक आहे, तिथं आतमध्ये अलाव नाही म्हणून जास्त शूटिंग घेतलं नाही. तिथून बाहेर आल्यानंतर शॉपिंगसाठी थोडंसं आहे, तर तिथं शॉपिंग वगैरे करू शकता. आणि शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो बीचकडल्या साईडला. तर हा बीच आहे बघा, लांबूनच व्हिडिओ घेतलेला आहे संध्याकाळी. तर पहाटे उठून सकाळी आम्ही दुसऱ्या दिवशी मस्त कपडे वगैरे चेंज करून बीचवर गेलो, कारण रात्री गेलो नव्हतं, रात्री खूप लेट झाला होता. इकडे मंदिर आणि हे बघा इकडे समुद्राकडे जाण्याचा मार्ग आहे, तिथूनच आहे जवळच. तर इकडे समुद्राकडे जाण्याचा मार्ग आहे. तर काव्या
चाललेले आहे समुद्राकडे. रात्री गेलो नव्हतो म्हणून सकाळी आलो. हे बघा आता पुढे आहे समुद्र. हा आहे गणपतीपुळेचा बीच. तर इकडे बीचवरती मस्त एन्जॉय करायला आहे. खूप छान लोक एन्जॉय करत आहेत. समुद्र पण खूप म्हणजे जास्त शांत पण नव्हता, थोड्याशा लाटा वगैरे होत्या सकाळचं टायमिंग असल्यामुळे. आणि व्ह्यू बघा, व्ह्यू कसा एकदम जबरदस्त आणि मस्त आहे. एन्जॉय करण्यासाठी समरमध्ये तर नक्कीच या. काव्या पण बघा तिच्या पप्पासोबत किती छान एन्जॉय करते आहे. आणि या बघा लाटा, अरे वा, पायाला टच झालं ना असं एकदम स्वर्गात आल्यासारखं फिलिंग येते. खरंच खूप छान आणि मस्त वाटते. इकडे बघा माणसं पण किती जास्त एन्जॉय करत आहेत. खूप भारी वाटते. काव्याला पण खूप भारी वाटतं. काव्याने पण खूप मस्ती केली या ट्रिपमध्ये. ती बघा कशी एन्जॉय करते काव्या, आहे का. किती छान आणि सुंदर बीच आहे. बोटिंग वगैरे इकडे करू शकता. हा बीच आहे बघा गणपतीपुळेचा. अरे वा, किती छान वाटतं बघा. काव्या किती जास्त एन्जॉय करते. ठीक आहे, एन्जॉय काव्या बीचवरून झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला आलो. हा बघा आय लव्ह कोकणचा शर्ट काव्याला तिथूनच घेतला आम्ही. दुपारी थोडंसं थांबलो झाडाखाली आणि म्हणलं मस्त काहीतरी करूया. तर इथे बाजार आमटी बनवलेली आहे. ती आयतंच पॅकेट होतं, त्याच्यामध्ये फक्त पाणी टाकून उकळवून केलेलं आहे. आणि मस्तपैकी भात आणि आमटीचा बेत केला दुपारी. काव्या पण बघा खाते आणि मस्त एन्जॉय करते. तिथून आम्ही परत संध्याकाळच्या टायमिंगला एकदा म्हणलं छोटासा अल्पोपहार घ्यावा म्हणून मॅगी बनवलेली आहे. ती पण चूल पेटूनच बनवलेली आहे. आणि बनवून झाल्यानंतर पूर्णपणे चूल भिजवून वगैरे त्याची पूर्ण काळजी घेऊनच आम्ही तिथून पुढचा प्रवास चालू केलेला आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये पुढे काय